मिरजेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बदलापूर नराधमाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी, सरकारचा निषेध व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी। बदलापूर येथे बालिकेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला भर चौकात फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत मिरज तालुका शिवसेना उद्धव ठाकरे गटाने नराधमाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन जोडे मारो आंदोलन केले। यावेळी लाडक्या बहिणीला नको 1500, बलात्काराला द्या आधी फाशी असे बॅनर घेऊन राज्य सरकारचा निषेध करणाऱ्या घोषणा दिल्या। यावेळी सांगली जिल्ह्यासह संपर्क प्रमुख ज्योती दांडेकर, विधानसभा नेते सिद्धार्थ जाधव, शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे, पप्पू शिंदे, महादेव हुलवान, शहर प्रमुख शाकिरा जमादार, सरोजिनी माळी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। महाराष्ट्र सरकारचा निषेध व्यक्त करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। आज प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन जोडे मारो आंदोलन केलं। बदलापूर येथे न्याय मागणाऱ्या जनतेवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, याचाही जाहीर निषेध चंद्रकांत मैंगुरे यांनी व्यक्त केला आहे। काल जो बदलापूर मध्ये विषय झालेला आहे त्याला राजकारण करण्याचं काम या भाजप सरकारनं केलेलं आहे। कारण 17 तारखेला गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेले असताना पण ते कोणीतरी भाजपच्या सरकारनं ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्याचाच एक उद्रेक म्हणून काल बदलापूर मध्ये जनता रस्त्यावर उतरली आणि या सरकारचा निषेध केला आणि होणाऱ्या अत्याचाराविरोधात मोठं आंदोलन उभं केलं। आणि त्या आंदोलनाच्या विरोधात ज्या पोलीस असू दे, पोलीस प्रशासनानं जे लाठीचार्ज केला, ज्यांनी न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलं त्या महिला भगिनींच्यावर लाठीचार्ज केलं, सर्वप्रथम त्याचा शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। कारण सर्वांना आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे त्या न्याय मार्गाने जर हे लोक जर न्याय मागत असतील आणि त्यांच्यावर जर लाठीचार्ज करून जर अन्याय करत असेल तर शिवसेना कधी पण गप्प बसणार नाही। असंच जर कृत्य महाराष्ट्रामध्ये घडत असेल तर येणाऱ्या काळामध्ये या भाजप सरकारला शिवसेना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही। आणि जनतेच्या मनामध्ये जी बहिणीचं प्रेम करणारे या भाजप सरकारनं, शिंदे सरकारनं जे हे कृत्य केलेलं आहे त्याच्या येणाऱ्या काळामध्ये हे परिणाम भोगावे लागतील, एवढंच या ठिकाणी सांगतो। आज आम्ही जो बदलापूर मध्ये प्रकार झाला त्याच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आम्ही आंदोलन करत आहोत। अहो, तुम्ही एकीकडे आम्हाला लाडकी बहीण म्हणून 15,000 रुपये 1500 रुपये महिना देताय, तर 1500 रुपये घेऊन जर आमच्या मुली, आमच्या घरातल्या ज्या माता भगिनी आहेत त्याच सुरक्षित नाहीये, तर ते तुमच्या 1500 रुपयांना काय आम्ही आग लावायची आहे का? करायचं काय त्याचं? आज आम्ही आमच्या मुलींना शाळा कॉलेजमध्ये कुठल्या पद्धतीने आणि कसं पाठवायचं? तुम्ही लोक इकडे लाडकी बहीणचं प्रमोशन करत फिरताय। एक तरी 3 चाकी सरकार मधल्या एका तरी नेत्याला वाटलं का की बदलापूर मध्ये आपण पोहोचून तिकडे काय परिस्थिती आहे, काय आहे ते बघावं म्हणून? कुठे गेलात तुम्ही? काय करायचं काय? नकोय आम्हाला, आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी नाही आहोत। आम्हाला आता तुमच्याकडून न्याय हवा। जो कोण तो नराधम आहे त्याला भर चौकात तुम्ही जोपर्यंत फाशीची शिक्षा देत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही। कारण जे अन्याय करतात, अत्याचार करतात त्यांना माहिती आहे की हे नाकार सरकार आपल्याला जेलमध्ये पोचणार आहे, 2 वेळेचं खायला मिळणार आहे, जाडेजुडे होणार आहेत आणि सुखरूपपणे बाहेर येणार आहेत। त्यामुळे हे अन्याय अत्याचार असेच वाढत राहणार आहे जोपर्यंत त्या नराधमांना आमच्या ताब्यात देत नाही, महिलांच्या ताब्यात देत नाही, आम्ही त्यांना तुडवत नाही, भर चौकात त्यांचे कपडे उतरवून त्यांना फाशी देत नाहीये, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही जोपर्यंत त्याला फाशी दिली जाणार नाही तोपर्यंत ह्याचा निषेध आणि निषेध करू। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।